तर जरा लाईक करा आणि मला पण सांगा कसं पॉझिटिव्ह राहायची. नाहीतर कोल्हापुरात असताना काही एवढी निगेटिव्हिटी नसायची थोडा सगळी जवळची आपली पोरं असायची. पण आता इथं कसं जरा आहे तिथं पण शॉट नाही असं नाही, पण इथं कसं जरा स्वतः पण आपण आता शान व्हायला पाहिजे जरा. आता इथं बघा क्रिकेट कसलं वारं सुटली माहिती आहे दिल्लीत, नाथ खरा खतरनाक वारं सुटली खतरनाक. तर बोलायचं आहे थांबा. जास्त असं निगेटिव्ह वाटायला लागलं तर असं दिल्लीत काय करायचं किंवा कुठं पण असताय तिथं रोडजवळ सगळं असं जाऊन बसायचं आणि अशा गाड्या बिड्या अशा भागातल्या गाड्या म्हणा किंवा मर्सिडीज बिर्सिडी दिसत्या किंवा आपली कुठली तरी फेवरेट गाडी असत्या तर ती दिसत्या आणि ती दिसली की मग परत आपण मोटिवेट होतोय. ठीक आहे. तर मला पण आता जरा मी असं लई निगेटिव्ह वाटायचं पण इथं आलो आणि मर्सिडी बघितली विषय संपला. तर असा विषय आता जरा बसायला आपण जागी थांबतो. फॉर्च्युनर तर ह्या गाड्या आहेत कुठं आहे रे फॉर्च्युनर कुठं आहे. दिल्लीची बुलेट आहे माझा आवाज येत असणार आहे. तर असा विषय आहे आणि आता प्रॉब्लेम संघ म्हणजे आता कसं आहे मी प्रॉब्लेम बोलत नाही सोडा पण काय काय असतात प्रॉब्लेम आणि बोलणं पण गरजेचं नाही म्हणजे काही योग्य नाही जायची. पण तरी पण सांगतो म्हणजे निगेटिव्हिटी संघ डील कसं करायचं ते कुठे पण असतं. जास्त निगेटिव्हिटी असली असं थोडं बाहेर जायचं आणि असं गाड्या बिड्या बघत असायचं किंवा कोणतरी असते आपला जवळचा मित्र तर त्याला फोन करायचा त्यासोबत थोडं बोलायचं किंवा चॅटिंग बिटिंग कुठं टेलिग्राम व्हॉट्सअप चालू असेल तर व्हॉट्सअपवर करायचं. आणि शक्यतो जी निगेटिव्ह गोष्ट असते तिच्यापासून जर थोडं जे विचारच करायचं नाही बाजूलाच थटकायचं. जे आवडते ती करायचं की मला असं व्हिडिओ करायला आवडते बोलायला आवडते तर असं करायचं. तर मर्सिडी काही इथे का नाही रे रात्रीची एक तर मर्सिडी फॉर्च्युनर आहे नाव घेतले की नाव हजर. तर अशा गाड्या जरा बघत बसायचं आणि निगेटिव्हिटी येणार आहे लक्षात घ्या. म्हणजे मरेपर्यंत ही निगेटिव्हिटी असणार आहे किंवा प्रॉब्लेम असा असणार त्यात काय वाद नाही. आणि जॅकेट काढले मी का तर एवढी थंडी नाही आहे. थंडी जरा कमी आली आता संध्याकाळी लागते जागा पुढं माणसं म्हणून खुल्यासारखं का बोलत बसले. ठीक आहे. आणि असा मोबाईल धरला तर उलटी लोकांना वाटते की हा व्हिडिओ कॉल कुणासोबत तर चालू आहे त्यामुळे असं बोलायला लागले. पण हे चांगलं आहे म्हणून असा उभा धरला आहे फोन आणि आढावा धरल्यावर गायब होत्या. ठीक आहे. तर आता बघा त्यांच्या पण आयुष्यात काय तर प्रॉब्लेम आहे आपल्या पण आहे त्यामुळे काय एवढा असं लई मोठा इश्यू नाही. ठीक आहे. आणि आयुष्यभरी असणारच आहे आणि आपले टार्गेट मोठे आहेत त्यामुळे तर अजून असणार आहे. फक्त विषय काय करायचा उगाच कुणा नावानं खड्या फोडायचं नाही किंवा कुणाला दोष देत बसायचं नाही. आपल्या कर्माची फळायचं म्हणायचं मेन म्हणजे. आता मलाही कळलं की म्हणायचं मी त्याला जबाबदार आहे आणि माझ्यामुळेच ही परिस्थिती आहे आजची. ही माझी परिस्थिती माझ्यामुळेच आहे आणि मी त्याला जबाबदार आहे आणि माझं मलाच सोडवायला पाहिजे. किंवा जे देवानं दिलं आहे म्हणजे अजून एक मी इन्स्टाला ऐकलेली देवानं मला प्रॉब्लेम दिले आहेत तर म्हणजे मी त्या लेवलचा आहे ते प्रॉब्लेम सहन करायच्या. जर मला ते सहन होणार नसतं तर देवानं ते दिलं नसतं ना मला. आपण एखादी गोष्ट कुणाला देतोय जे आपल्याला वाटत असतं की बाबा ह्याच्याकडे पूर्ण होईल किंवा ह्याला ते सहन होईल त्याला देत असतं नाहीतर मग आपण देत नसते कुणाला. तर आपल्याला म्हणजे प्रॉब्लेम आहे आपलं काहीतरी आहे किंवा आपला रस्ता वेगळा आहे त्यामुळं आपल्याला प्रॉब्लेम आहे असा विषय आहे. तर जाऊन मला परत अभ्यास करायचा थोडा पण असं निगेटिव्ह मला लई झालं लायब्ररीत. आता कसं काय कोणाष्ट म्हणून म्हटलं आता इकडे म्हणून मी रोड अक्षरशः बदलून आलो ह्या रोडनंच आहे जाऊया म्हणून. तर व्हिडिओ आवडतो जरा पॉझिटिव्हिटी त्याचं जरा लाईक करा आणि मला पण सांगा कसं पॉझिटिव्ह राहायची. नाहीतर कोल्हापुरात असताना काही एवढी निगेटिव्हिटी नसायची थोडा सगळी जवळची आपली पोरं असायची. पण आता इथं कसं जरा आहे तिथं पण शॉट नाही असं नाही, पण इथं कसं जरा स्वतः पण आपण आता शान व्हायला पाहिजे जरा. आता इथं बघा क्रिकेट खेळायचं नाच खा. प्रत्येकानं आपापलं कसं आयुष्य जगायचं आहे आपल्याला पाहिजे तसं. आता फक्त इतरांना कोणाला त्रास देत बसायचं नाही किंवा कुणा नावानं खड्या पडायचं. आपल्या कर्माची फळं आपण आहे असं म्हणायचं. ते व्हिडिओला जर लाईक करा आणि मला सांगा कमेंटमध्ये की कसं पॉझिटिव्ह राहायचं ती तर मला गरज आहे. तरी पण काय करायचं असं काहीतरी खायला घ्यायचं. दिल्लीत तसं 12पर्यंत दुकान चालू असतं. तर इथं व्हिडिओ थांबवतो. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.